सर्वप्रथम सर्व भाविकांना श्रावण मासाच्या खूप खूप शुभेच्छा। आज पहिला सोमवार आहे, लोकांची खूप अलोट गर्दी होत आहे। मंदिराच्या प्रांगणात खूप लोक आहेत आणि त्यांची सारी व्यवस्था आमच्या पाटील परिवार पुजाऱ्यांतर्फे केलेली आहे। आता सगळे लोक लाईनीत आहेत आणि पोलिसांचा पण बंदोबस्त आहे। सगळ्यांनी दर्शनाला येताना लाईनीत या, सगळी व्यवस्था त्यांची केलेली आहे। आणि तिकडे श्रावण मासानिमित्त कुठे एक महिनाभर श्रावण महोत्सव हा प्रोग्राम चालू आहे। या कार्यक्रमात विविध मान्यवर येतात आणि सगळे भाविक इथे असतात। इथे सकाळी 7 वाजल्यापासून देवाच्या अलग अलग पूजा चालू असतात। आता सध्या या इथे रुद्रपूजा चालू आहे। रोज आरती होते 7 वाजता, नंतर 9 ते 11:30 पर्यंत रुद्रपूजा असते सगळ्यांसाठी। मी आपण भाविक इकडे येऊन पूजेला बसू शकता। त्यानंतर 1 वाजता भंडारा चालू होतो। भंडारा चालू असतो तो 5 वाजेपर्यंत। तर 5 वाजल्यापासून पुन्हा 7 वाजेपर्यंत भजन कीर्तन असतात आणि काही विविध कार्यक्रम असतात। तिथे मेडिकल काम असतील, सार्वजनिक लोकांच्या गरजेप्रमाणे असतात। सगळ्या लोकांना ज्याची गरज असते दवाखान्यात मेडिकलची, अशा सगळ्या प्रकारचे कार्यक्रम इकडे होत असतात। आणि 8 वाजता आरती होते पुन्हा आणि रोज 9 वाजता मंदिर बंद होतो। सोमवार असल्यामुळे श्रावणी सोमवार फक्त त्यासाठी फक्त 10 वाजेपर्यंत मंदिर खुलं आहे आणि सगळ्या भाविकांना हर हर महादेव। नाही, आता खर तर आता सनातन धर्माची खूप मोठ्या प्रमाणात अख्ख्या देशात वाहवा चाललेली आहे आणि आपले सगळे लोक, हिंदू धर्मीय लोक सगळे जागृत झालेले आहेत। त्यामुळे सगळे लोक आज मंदिरात पुऱ्या भावनिक श्रद्धेने आता प्रत्येक मंदिरात गर्दी झालेले आहे। आपल्या मंदिरातही खूप चांगले प्रोग्राम होतात त्यामुळे, आणि आता सगळे भाविक एकत्र आल्यामुळे हा हिंदू धर्म वाढवण्याच्या, सनातन धर्म वाढवण्यासाठी एवढे लोक एकत्र आले, त्यामुळे हा धर्म तसाच युगायुगांतर चालेल आणि हे मंदिर ही अशी युगायुगांतर चालतील आणि अशी अलोट गर्दी या मंदिरात आणि सगळ्या देशात असेल। तिथे कमीत कमी 5,000 लोक जेवणाच्या वेळेस असतात आणि दिवसभरात 20-25 हजार लोक येतात आणि सोमवारी कमीत कमी 70 ते 80 हजार भाविक दर्शनासाठी येतात। बाकी फिरण्यासाठी आलेले लोक असे 2-1 लाख पर्यंत लोक हर सोमवारी असतात, पण दर्शनासाठी 70 ते 80 हजार लोक इकडे दर्शन करतात।